चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। आणि आज मी तो तुमच्याबरोबर व्हिडिओ घेणार आहे, तो म्हणजे अगदी साधा सिंपल आहे। तो म्हणजे अगदी घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्याच्यासाठी अगदी छान दाल खिचडा कसा करायचा आजारी माणसांसाठी, किंवा आपल्याला कधी कधी पोट बिघडतं किंवा असं वाटतं की काही खायची इच्छा नाहीये, तर मस्तपैकी आपण दाल खिचडा, लिंबाचं लोणचं असं काहीतरी तोंडाला चव येईल असं खात असतो। तर सिंपल रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर अगदी लहान मुलांपासून म्हणजे अगदी जी मुलं खायला लागलेली आहेत त्यांच्यापासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत, घरात कोणाला बरं नसेल किंवा पोट बिघडलं असेल तर दाल खिचडा अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा, सगळ्यांना आवडेल असा तो तुमच्याबरोबर शेअर करते। चला बघूया। हे 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ समप्रमाणात घेतलेला आहे। तांदूळ जर तुम्ही इंद्रायणी वापरला तर तो मऊसूत भात छान होतो। माझ्याकडे जिरा तुकडा तांदूळ आहे, जिरा तुकडा तांदूळ मी आता घेतलेला आहे। आणि आता हे काय करायचं, स्वच्छ धुवून आपण जसा भात लावतो तसं हे शिजायला लावून द्यायचं। 4 शिट्ट्या करायच्या आणि मग मी बोलते परत तुमच्या बरोबर। कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खाली एक डिश ठेवली आहे, म्हणजे मग भात खाली शिट्टी झाल्यानंतर काही वेळेस भात उफाळत नाही, म्हणून आता हे डिश मी याच्यामध्ये ठेवली। डाळ तांदूळ आपण आधी शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये आधी 4 शिट्ट्या करायच्या आणि शिजवून घ्यायचं आणि मग फोडणी कशी करायची एकदम सोपी पद्धत आहे तुमच्याबरोबर शेअर करते। गॅस मोठा करते आणि 4 शिट्ट्या करून घेऊया। बघा, हा भात आणि डाळ जी आहे तांदूळ आणि ते शिजवून घेतलंय। आता फोडणी करायची। फोडणीसाठी आपल्याला अगदी थोडं साहित्य लागणार आहे। आज घरात मलाही बरं नाही आणि मुलांनाही थोडंसं बरं नाहीये, त्याच्यामुळे फोडणी तुपाची करणार मी। तूप टाकलंय। कारण काय होतं, जेव्हा अजीर्ण होतं, पोट बिघडतं किंवा त्रास होत असतो तेव्हा अजिबात काही वेगळं नको वाटतं, अगदी साधं जेवण बरं वाटतं। तर म्हणून आज मी छान म्हटलं थोडीशी छान तुपातलीच खिचडी करावी साधी, मग तो व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर केला जाईल। आणि घरात आजारी कोणी असलं तर तुम्ही नक्की करून बघा। जेव्हा तोंडाला चव नसते, मळमळ होते, काही वेळेस पोट बिघडतं, अशा वेळेस अशा पद्धतीची खिचडी खूप उपयुक्त ठरते आणि तोंडाला चव पण येते। आता ही तुपाची फोडणी करून घेऊया आपण। याच्यामध्ये जेणेकरून जिरे घालायचे जास्ती, थोडीशी मोहरी नावाला, पण जिरे थोडं जास्ती घालायचं। कारण काय होतं, आजारी माणसाच्या तोंडाला चव नसते, जिरे घातले की जरा चविष्ट होतं, त्याच्यामुळे जिरे घातल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा लसूण, तो पण अगदी मी बारीक चिरून घेतलाय। लसूण मोठ्या मोठ्या पाकळ्या घालायच्या नाही, बारीक चिरायचा लसूण। थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर पण याच्यातच घालायची फोडणीमध्ये। या 2 काश्मीरी लाल मिरच्या, ह्या तिखट नसतात, फक्त थोडासा स्वाद येतो। हे छान परतून घ्यायचं। लसूण मस्तपैकी थोडासा चॉकलेटी रंगावर परतून घ्यायचा। आता घालूया हिंग। आमच्या घरी, माझ्या माहेरी याला हिंग हळदीची खिचडी म्हणतात। अगदी साधी फोडणी करून केलेली खिचडी। आजारी माणसांना कसं तिखट नको वाटतं, की काहीच नको, अगदी थोडंसं जिऱ्याची वगैरे फोडणी केली की तोंडाला चव येते, त्याच्यामुळे अशी साधी खिचडी आज मी केलेली आहे। मिस्टरांनाही बरं नाही माझ्या आणि माझंही पोट बिघडलंय, त्याच्यामुळे साधी खिचडी करणारे। हळद घालायची, फिक्क्या पिवळ्या रंगाची खिचडी असते, खूप जास्त हळद वगैरे घालायची नाही, अगदी फिक्क्या पिवळ्या रंगाची खिचडी असते ही। हे बघा। आणि आता याच्यामध्ये जो शिजवलेला भात आहे, डाळ आणि भात, तो आपण याच्यामध्ये घालूया। गॅस बारीक करते मी। हा छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। तेल जास्त झालेलं चालत नाही आणि गाईचं जे तूप असतं ते हेल्दी असतं,
गाईच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. म्हशीचं जे तूप असतं त्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याच्यामुळे शक्यतो गाईचं तूप प्रेफर करते मी. गाईचं तूप वापरायचं, कारण गाईचं तूप जे असतं हे अतिशय पौष्टिक असतं. हा सगळा भात आणि डाळ याच्यामध्ये घालून घेतला. आणि आता ही खिचडी आपल्याला छान घोटायची आहे, अशी कोरडी ठेवायची नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी याचं साधं. तर गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आणि चांगली अशी लपलपीत म्हणजे अगदी मऊ खिचडी करायची, घोटून घोटून. हे बघा अगदी छान, अगदी फिक्कट पिवळ्या रंगाची खिचडी केलेली आहे. आणि हे पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा फक्त धणा पावडर टाकायची आपल्याला आणि छान खिचडी हलवायची. आणि आपण आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. तुम्ही पाणी जेवढं घालाल ना तेवढी ती खिचडी घोटून घोटून मऊ होईल आणि जास्त चविष्ट लागेल. आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. गॅस मोठा करते. चवीनुसार मीठ. आणि आता ही खिचडी जी आहे ही छान हलवून घेऊया. अशी उकळायला लागली ना की आपोआप मऊ मऊ होत जाते. आणि अशी चमच्यानी ना घोटून घ्यायची, म्हणजे ती खायला पण छान लागते आणि आजारी माणसाला गिळायला पण सोपं पडतं, कारण चव नसते तोंडाला, त्रास होत असतो. त्याच्यामुळं धणा पावडर मी होती तेवढी घालून टाकली. याच्यामध्ये तिखट वगैरे घातलेलं नाहीये, कारण घरात जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा फक्त तोंडाची चव बदलेल एवढंच अन्न जातं, जास्त पोटात अन्न जात नाही कोणी आजारी असल्यानंतर. तर अशा पद्धतीने अगदी साधी खिचडी जर केली तर ती खूप छान लागते. आणि अगदी लहान मुलांपासनं म्हणजे 1-1.5 वर्षाचं जे मूल असतं ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी साधी सोपी खिचडी मी तुमच्याबरोबर आज शेअर केली. आता हे छान उकळून घेऊया आणि मग घोटून घेऊया आपण. हे बघा खिचडीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि अशी मऊसूत खिचडी. याच्यावर जर झाकण आपण ठेवलं गरम खिचडीवर तर ती आळून येते आणि मस्तपैकी मऊ मऊ होते. अशी खिचडी जर तुम्ही घरामध्ये सुद्धा केली तर खूप छान सगळेजण चवीने खातील. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा. व्हिडिओ अगदी छोटा होता कारण माझी तब्येत बरी नाहीये, त्याच्यामुळे मी घरात जे केलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं. घरात जो पदार्थ मी आज केला तो तुमच्याबरोबर शेअर केला. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. आणि त्या खिचडीला उकळी आलेली आहे, आपण याच्यावर झाकण ठेवूया. मग तुम्ही आधी करून ठेवली आणि परत जेवायच्या आधी 5 मिनिटं थोडंसं वाटीभर पाणी घालून जरी तुम्ही छान ही खिचडी अशी घोळून घेतली, घोटून घेतली तरी सुद्धा खूप छान लागते. नक्की करून बघा. अगदी लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी खिचडी मी तुमच्याबरोबर शेअर केली. लिंबाचं लोणचं जर घेतलं त्याच्याबरोबर औषधी पण असतं आणि तोंडाची चव पण बदलते. चला आता झालेली आहे, याच्यावर मी झाकण ठेवते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय, शुभरात्री.